जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरच्या सुभाष टेकडी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या उद्घाटनपूर्वीच येथील पडझड होण्यास सुरुवात झाली। त्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये रोष व्यक्त केला जातोय। येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी तब्बल 1,50,00,000 रुपये खर्च झाले आहेत। परंतु मागील 1 वर्षापासून कामात दिरंगाई होत असल्याने अद्यापही पुतळा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। येथील पायऱ्या आणि पुतळ्याखालील डिझाईन लादी पडझड होण्यास सुरुवात झाली। हे बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याची तक्रार माजी नगरसेवक प्रमोद टाले यांनी केली असून जोपर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट होत नाही तोपर्यंत उद्घाटन करू नये। 14 एप्रिलच्या आत स्ट्रक्चरल ऑडिट करून पुतळ्याचं उद्घाटन करावं, अन्यथा आंबेडकरी अनुयायांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे। ज्यांनी कोणी दिरंगाई आणि भ्रष्टाचार केला असेल त्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करावे, अशी सुद्धा मागणी माजी नगरसेवक प्रमोद टाले यांनी केली। गेल्या आठवड्यात आपल्या महानगरपालिकेच्या आयुक्त माननीय मनीषा आवाळे यांच्यासोबत मी स्वतः आणि पुतळा समिती, स्मारक समितीचे अध्यक्ष आणि इतर सर्व लोक यांची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही हे सर्व मुद्दे उपस्थित केले। काही ठिकाणी पडझड होते, काही ठिकाणी काम व्यवस्थित नाही। या दृष्टिकोनातनं आयुक्त महोदयांना मी विनंती केली की येत्या 1 आठवड्याच्या आत हे सर्व दुरुस्ती आणि सर्व पुतळ्याचं नूतनीकरण पूर्ण झालेलं पाहिजे आणि त्याचा स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट हा मिळाला पाहिजे। आणि येणाऱ्या 14 एप्रिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अगोदर या पुतळ्याचं भव्य असं उद्घाटन निश्चितपणे केलं पाहिजे आणि न केल्यास त्याचे परिणाम आपल्या या प्रशासनाला भोगावे लागतील। प्रशासनाला जर हे उद्घाटन केलं नाही तर कायदा सुव्यवस्था याची जबाबदारी या महानगरपालिकेकडे राहील। याची महानगरपालिकेने नोंद घ्यावी अशी आम्ही रीतसर मागणी केलेली आहे। माननीय आयुक्तांनी पण सांगितलं आहे की येत्या आठवड्यामध्ये हा स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट पूर्ण देऊन त्यानंतर येणाऱ्या 14 एप्रिलच्या आत या पुतळ्याचं आम्ही उद्घाटन करू असं आश्वासन दिलेलं आहे। आम्ही बघूया, आज मंगळवार आहे, सोमवार आहे, त्याच्यानंतर बघू या आठवड्यात जर त्यांनी केलं तर ठीक आहे, नाही तर आम्ही आमचे पावलं उचलायला तयार आहोत। आत्तापासून पुतळ्याचं जे बांधकाम आहे, स्ट्रक्चर आहे ते पडायला सुरुवात झालेली आहे। स्ट्रक्चर ऑडिटमध्ये काय नेमकं निष्पन्न होणार? स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ज्यांनी ज्या त्रुटी त्यांनी काढल्या होत्या आणि जे म्हणजे वाईट काम होतं त्या कामाची पूर्तता करण्याचं काम या महानगरपालिकेने केलं पाहिजे। या महानगरपालिकेने केल्यानंतर जर स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट योग्य मिळत नसेल तर त्यावर कारवाई ही आयुक्तांनी केली पाहिजे। आता गेल्या 1 वर्षापासून आमचा हा पुतळा वाट बघतोय की कधी एकदा या पुतळ्याचं अनावरण होतं आहे। हा बाबासाहेबांचा पुतळा आज सर्व जनतेमध्ये एक फार मोठ्या प्रकारचा थोडासा रोष पण आहे की आतापर्यंत हे व्हायला पाहिजे होतं आणि ही जी दिरंगाई झाली या दिरंगाईला जबाबदार कोण, हा एक महत्त्वाचा प्रश्न आता तयार होतो आहे। मी माननीय आयुक्तांना, प्रशासनाला विनंती करतो की ताबडतोब याच्यावर गंभीरपणे तुम्ही दखल घ्यावी आणि या पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न करावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या इथल्या आंबेडकरी जनतेचं नव्हे तर संबंध देशाचं अस्मिता आणि अस्तित्वाचा विषय आहे। महाराष्ट्रात किंवा देशभरात कुठेही बाबासाहेबांच्या प्रतिमेला साधा गालबोट लागलं तरी विटंबना होते, पण गेले 1 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा इथे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। 1,20,00,000 त्याचं अंदाजपत्रक असून साधे 50 लाख देखील त्याच्यावर खर्च नाही। यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। कायद्याने वागा लोक चळवळीने ही अनेकदा याची स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी केली आहे। तर हा भ्रष्टाचार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना नाही का, हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। आणि विटंबना करणारे कोण आहेत? स्वकीय आहेत, परकीय आहेत। जे संबंधित अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा याच्याशी संलग्न जी व्यक्ती असतील, ठेकेदार असेल, या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे।
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे त्याच्यात ज्या त्रुटी आहेत त्यातल्या सगळ्या दूर करून 14 एप्रिलपर्यंत तरी 6 डिसेंबर गेलं, मागचं 14 एप्रिल गेलं, आम्हाला अभिवादन करायला पुतळा मोकळा नव्हता. निदान आता तोंडावर 14 एप्रिलचा हा जयंतीचा महोत्सव आलेला आहे, निदान यावर्षी तरी बाबासाहेबांना आम्हाला मोकळेपणानं अभिवादन करता येईल का, हा एक प्रश्न प्रशासनाला आणि इथल्या व्यवस्थेला मला विचारायचा आहे. या संदर्भात आम्ही अनेक सामाजिक संघटना असतील किंवा इथले राजकीय पक्ष असतील यांनी वारंवार विचारणा केली आहे आणि आमचे पत्रकार आहेत त्यांनी स्थानिक जे आमदार आहेत डॉक्टर बालाजी किनीकर यांच्याशी याबाबत संवाद साधला असता त्यांनी सरळपणे सांगितलं आहे की या संदर्भात जर हायगाई होत असेल आणि कामात अशा त्रुटी निर्माण होत असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होणार असेल तर संबंधित शहर अभियंता असेल किंवा याच्याशी व्यवस्थित जे आयुक्त असतील यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया त्यांनी करण्याची मागणी केलेली आहे. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.